नमस्कार मंडळी. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये काय दिसतंय ओळखा बरं. कुठलं फळ आहे हे? तर हे फळ आहे रामफळ. आणि हो, हे पण आमच्या घरच्या झाडाचंच आहे. तर आमच्याकडे रामफळ, सीताफळ, पेरू, अंजीर, आंबे, चिक्कूचं आता झाड लावलं आहे. अजून त्याला चिक्कू नाही आले, पण हे सगळे झाड आमच्याकडे आहेत. आणि हे सगळं फळं फक्त आम्ही हर्षीसाठी लावले होते. आणि रामफळ हे सीताफळासारखंच असतं, फक्त एकदम आतून गरेदार, मऊ आणि आतमध्ये बी पण असते. हे खरंच खूप पौष्टिक फळ आहे. आणि याचा कलर थोडासा केशरी रंगाचा असतो आणि तो गोलाकार असतो. साईजने ना सीताफळापेक्षा थोडंसं मोठं असतं, म्हणजे अर्धा जरी फळ खाल्लं ना आपण तरी पण आपलं पोट भरल्यासारखं वाटतं त्याच्यात. आणि मी हर्षला यातल्या बी काढून देते बाहेर, म्हणजे फक्त गरगर मी त्याला खाऊ घालते आणि बी त्याला मी देत नाही, कारण बी त्याच्या नड्यात फसण्याची शक्यता असते. त्यामुळे मी त्याला बी देत नाही, फक्त गरगर काढून देते त्याला खायला. आणि प्रत्येक फळ खाण्यामागचे काहीतरी फायदे असतात. प्रत्येक प्रत्येक फळामध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात, वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात. तर रामफळामध्ये विटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर असतं. तर अजून जानेवारीच महिना चालू आहे, तरी पण रामफळाला एवढे फळ येतात ना, डायरेक्ट पिकून खाली पडतात. मग खाली पडल्यानंतर तो कोंबडा जाऊन खातात, तरी पण आम्हाला खाणं होत नाही. ते कसं असतं, घरचं असलं ना तर आपल्याला खाऊ वाटत नाही, जर नसेल ना मग आपण विकत घेऊन खातो. आणि रामफळ हे खरंच मी तरी आत्तापर्यंत कुठं मार्केटला विकायला आलेलं अजून तरी पाहिलं नाही. तुम्हाला जर मिळालं तर तुम्ही नक्की त्याची टेस्ट घेऊन बघा, नक्की खाऊन बघा. आणि हो, जवळचे कुठले लोक आसपासचे लोक जर व्हिडिओ बघत असतील तर नक्की आमच्या घरी येऊन तुम्हाला पाहिजे तेवढं रामफळ घेऊन जा. तर बघा हर्षी किती आवडीने खातोय तो.